स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। सर्वप्रथम स्वराज्य वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद जालना आमरण उपोषणास्थळी। आपण जाणून घेणार आहोत की उपोषणाच्या काय काय मागण्या आहेत आपल्या उपोषणकर्त्यांना विचारणार आहोत। आपल्या मागण्या सरपंच, ग्रामसेवक भ्रष्टाचार प्रकरण, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी भ्रष्टाचार आणि डेप्युटी सीओ। आणि मला तर असं संशय वाटत आहे आता सीओ मॅडम पण या सगळ्या अधिकाऱ्याशी पाठीशी घालत असल्याचं समोर येत आहे। कारण यांना व्हिडिओ ऑफिसनं मला 17 तारखेला चौकशीचं पत्र देऊन 18 तारखेपासून JCBनं जे आपले भ्रष्टाचारी कामं, अर्धवट कामं आहे ते पूर्ण करण्यास सुरुवात केली। नंतर आपले सीओ वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी या मॅडमनं पत्र दिलं आहे। त्याच्या सहीनुसार त्यानं दिल्यावर तर मोठाले पोकलंड सुरू झालेले आहेत। पहिलं तरी व्हिडिओच्या याच्यात JCB चालत होत्या, पण आता पूर्णपणे मोठाले पोकलंडद्वारे अर्धवट शेततळे, अर्धवट रस्ते पूर्ण करण्याचं काम सरपंचांनी केलेलं आहे। मग मला तर असं पूर्ण संशय होतं आहे प्रशासन, शासन आणि ग्रामपंचायत सगळे मिळून भ्रष्टाचार करत आहे। पण किती भ्रष्टाचार केला, आपल्या जो जिओ टॅगिंग साईट फोटो आहेत, शासनाला विनंती आहे या कामाची सखोल चौकशी करून याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करावे। नाहीतर नाही केल्यास आम्ही इथून पुढं आत्मदहनाचा इशारा देण्यास कलेक्टर ऑफिसरला देणार आहे। 3 दिवसाच्या आत यांना आपल्याला पूर्ण माहिती द्यावी। जिओ टॅगिंग सहित माहिती मागवलेली आहे, माहितीचा अहवाल द्यावा, तोपर्यंत उपोषण काही सोडवणार नाही। आणि कितवा दिवस आहे तुमचा हा उपोषणाचा? आज 12वा दिवस आहे। आणि तुमचं पूर्ण नाव काय आहे? माझं नाव संतोष उर्फ शैलेंद्र ज्ञानदेव आडे। धन्यवाद स्वराज्य वार्तामध्ये आल्याबद्दल तुमचं।